नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगररांग गेली आहे. या डोंगररांगेला त्र्यंबक डोंगररांग असे म्हणतात. ही डोंगररांग 2 विभागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर हे किल्ले वसलेले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात ब्रह्मगिरी, अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. ब्रह्मगिरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1294 मीटर म्हणजेच 4246 फूट इतकी आहे. हा किल्ला मुंबईपासून 177 किलोमीटर तर पुण्यापासून 235 किलोमीटर अंतरावर आहे. ब्रह्मगिरी पर्वतसाठी आपण चाललो आहे. बेस विलेजपर्यंत पोहोचलो आपण. इथून आत्ता हा ट्रेकिंग पॉईंट आहे. ॲक्च्युली इथपर्यंतच गाडी लावली मी. या ठिकाणी माझी गाडी लावली. इथून वरती न्यायची होती पण थोडा कचरा असल्या कारणाने मी नाही गेलो. काल तुम्ही गेलात ना पुढे रिटर्न. तर इथूनच आपण ट्रेकला सुरुवात होते. पहिले ब्रह्मगिरी करणार, त्यानंतर आपण इकडे या बाजूला येणार टुवर्ड्स या कॉर्नरला दुर्गभंडारसाठी. तो करून आपण खाली उतरणार. सो सुरुवात केली ट्रेकला. घड्याळात वाजलेत 12:28. दुपारचं ऊन सुरू झालं आहे. तर बघूया किती वेळामध्ये आपण पोहोचतो. काय काय वास्तू आहेत ते सगळे बघून आपण परतीच्या प्रवासाला लागू. खालून वरती आल्यानंतर ना थोड्याच वेळा तिथे एक ना बजरंगबलीचं मंदिर आहे. जस्ट रिनोव्हेट केलेलं आहे. मूर्ती पुराणी आहे, म्हणजे मूर्ती जुनीच आहे. बघू शकतो आपण ही मूर्ती पुराणी आहे पण मस्त असं सुंदर असं मंदिर बनलेलं आहे. नवीनच मंदिर आहे हे. याच्या पुढे हा रस्ता जो गेला, या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आपण इथे पोहोचल्यानंतर आपल्याला इथे 2 रस्ते लागतात. हा समोरून जो रस्ता गेला आहे तो ब्रह्मगिरी पर्वतसाठी गेला आहे आणि या बाजूने वरच्या बाजूला जो रस्ता गेला आहे तो गंगाधारसाठी गेला आहे. मी गंगाधार आणि ब्रह्मगिरीची तुम्हाला पुन्हा डिटेल माहिती सांगतो. ॲक्च्युली कसं आहे, जिथे जटा आपटल्या गेल्या गंगेसाठी इथे आणण्यासाठी ज्या जटा आपटल्या गेल्या त्या ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. ते त्याचं झालं उगमस्थान आणि त्यानंतर त्यांचं जन्मस्थान, गंगेचं जन्मस्थान हे गंगाद्वार म्हणून आहे. इथे गाईच्या मुखातून कंटिन्यूस पाणी वाहत असतं जे तिथून वरून खाली येतं. सो आपण चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वतसाठी. 2 तासाचा ट्रेकिंग आहे. टाईम आहे 2 आणि 3 तास, म्हणजे 3 तासामध्ये आपण रिटर्न येऊ शकतो. इथूनच रस्ता आहे ना. हो, थँक्यू. सो इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला जसं हरिहरला बऱ्यापैकी माकडं होती जी आपण जेवणासाठी म्हणजे खाण्यासाठी प्रत्येक येणाऱ्या ट्रेकर्सचे चेक करून, त्यांच्या बॅगेतले चेक करून सर्व वस्तू ज्या त्यांना खायला हव्यात आणि ज्या नको आहेत त्यासुद्धा काढून घेत होती आणि खाली फेकत होती किंवा ज्या हव्या आहेत त्या खात होती. तशा प्रकारे इथे थोडासा प्रकार आहे. माझ्याकडे ते सर्वच आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा इव्हन आहेत. सो बघूया आपल्याला काय त्रास होतो काय. जर तिथून आपण वरती गेलो तर अतिउत्तम, अदरवाईज मग काहीतरी उपाय करायला लागेल तिथे. सो ब्रह्मगिरीसाठी आपण चाललो आहे. काही 2 गृहस्थ नांदेडचे भेटले. त्यांनी मला ही स्टिक दिली. त्यांनी सांगितलं तुम्ही जा घेऊन, पुढे माकड पण आहेत सो तुम्हाला उपयोगी पडेल. आणि ही तुम्ही स्टिक एक्सचेंज करू शकता खालच्या बाजूला, म्हणजे तुम्हाला पुन्हा रिटर्न देऊ शकता तुम्ही. काही चार्जेस तुमचे जे असतील ते रिटर्न करतात, जे त्यांनी घेतलेले असतील ते. वाव, सो स्वीट. त्यांनी मला काठी देऊनच टाकली. हे ब्रह्मगिरीचा प्रवेशद्वार लागलं इथे आपल्याला. संयुक्त वन विभाग स्थापन समिती मेटघर किल्ला आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ब्रह्मगिरी सरळ स्ट्रेट. व्हेरी गुड. आता ह्या पायऱ्या ज्या आल्या आहेत आपल्याला समजलंच नाही कुठून आज पायऱ्या ह्या. या बाजूला गंगाद्वार लिहिले आहे, म्हणजे आपण गंगाद्वारच्या इकडून आलो आहे, प्रवेश केला आहे. या बाजूला इकडे पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या स्ट्रेट वरती गेलेल्या आहेत. या बाजूच्या पायऱ्याने आपण जर पुढे आलो ना तर हा एक रस्ता गेला आतल्या बाजूला, ज्या ठिकाणी
मला थोड्याशा माहिती मिळाल्या त्याप्रमाणे 2 गोष्टी आहेत. एक तर हा जे मोठे व्यापारी सरदार, ज्या बाजूला तुम्ही बघू शकता एक वाडा टाईप आहे, तो वाडा आहे असं बोलतात की इथे त्यांची राहायची सोय करायची. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला या बाजूलाच आपण पहिलं जातो आहे. इथे एक विहीर आहे जी खाली उतरायला जागा आहे, तिथे बघू शकतो आपण. हे बघा, ही अशी काही पायऱ्यांची बनवलेली आहे. आपण खाली जाऊया. पावसाळ्यामध्ये इथे बऱ्यापैकी पाणी असू शकेल. किती सुंदर असं बनवलेलं आहे. खालच्या शेवटपर्यंत पायऱ्यांपर्यंत आपण उतरू शकतो. इथून किती उंचावर आहे बघा. आपण इथून पुढे पुन्हा जाऊया, म्हणजे मागे जाऊया आणि तिथे त्या वाड्याच्या इथे जाऊया. शिवशौर्य ट्रेकर्सचे एक मला गृहस्थ भेटले. खूप छान मला माहिती दिली त्यांनी मला सांगितलं ही विहीर जी आहे ती तुम्ही जर त्याला बरोबर बघितलं तर यामध्ये आपल्याला दिसते चावीच्या आकाराची रचना आहे. जे लॉक असतं आपलं ते लॉक हे आतमध्ये अशा प्रकारे असतं, म्हणजे पुढच्या बाजूला ते आणि ते खाली तळापर्यंत असं गेलेलं आहे. त्याला चावी विहीर पण बोलतात किंवा पायरी म्हणजे पाय ठेवायला पायरी विहीरसुद्धा बोलतात. त्यानंतर या बाजूला आपल्याला जायचं आहे. या बाजूला हा जो 2 तुम्हाला हे दिसतील वाडे दिसतील, तुम्हाला दाखवतो मी. हा एक वाडा आणि त्याच्या पुढे तो दुसरा वाडा त्या बाजूला. तर या वाड्याचं असं बोललं जातं की जे व्यापारी आणि किंवा मोठे सैनिक जे उच्च पदावर आहेत त्यांच्या खालचे जे सैनिक आहेत म्हणजे दुय्यम दर्जाचे सैनिक, त्यांची तात्पुरती व्यवस्था ही इथे केली जायची. त्यानंतर व्यापारी आणि उच्च दर्जाचे जे सैनिक होते त्यांची ही व्यवस्था इथे केली जायची. या इथे दरवाजावर गणेशाचं शिल्प. आपण आतमध्ये जाऊया. ओके, ही इथे राहायची व्यवस्था व्हायची. ह्या खोलीच आहेत. सुंदर रचना केलेली आहे. मला वाटतं 1+1 आहे म्हणजे एकावर एक आहे. तर याला वरती जायला रस्ता कुठून असेल? ओके, हा इथून वरती जायला रस्ता आहे. चान्स मोठा बघूया आपण वरती जायला. ओके, हे बघा आपण इथे वरती आलो आहे. ही अशी काही जागा इथे. त्याच्यामध्ये 2 खोल्या आहेत. ही एक खोली आहे. त्याच्यानंतर ही बाजूला इथे एक खोली आहे. इथे एक खोली आहे. ह्या 2 खोल्या आल्या. काय इथे काय करता? आणि आपण इथून खाली उतरूया. इथून खाली उतरतो आपण. इथे समोरच बजरंगबलीचा शिल्प आहे कातळात कोरलेला त्या बाजूला समोर. आणि आपण पुन्हा पुढच्या मार्गाला लागूया. ते भाऊ मला सांगून गेले नाही बहुतेक. तर आपण आता पुढे जाऊया. आपल्याला रेलिंगचा पायट लागला. रेलिंगच्या पायटच्या अगोदर आपल्याला इथे एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. तुम्हाला मी समोरून गणपतीची मूर्ती दाखवतो. छान अशी दिवाबत्ती केलेली आहे. बघू शकता हा पूर्ण रेलिंग्स आहेत वरपर्यंत गेलेल्या. तर रेलिंग्सने आपण वरती जाऊया.
या रेलिंगच्या पासने आपण पुढे चाललो आहे. लेफ्टने वरती चढायचं आहे आपल्याला आणि त्या बाजूने आपल्याला माझ्या राईटने उतरायची जागा आहे. चला तर मग रेलिंगने वरती. पुढे त्या बाजूला ॲक्च्युली माकड आहेत, पण ते भीती वाटते की तिथून पुढे जायचं. मी माझ्या बॅगला लॉक केलेलं आहे. हातामध्ये काठी तर आहे, पण बघू पुढे काय करतात ते. कारण हरिहरला मला सेम प्रॉब्लेम झालेला. बॅग ओपन करून बॅगवर बसले होते ते. लेट्स सी. ॲक्च्युली इथे माकड आहे बघा, इथे बसलेला आहे. इथे तो काय करतो काय बघायचं मला. आणि बॅग दोन्ही लॉक केलेले आहेत. काय रे बघा, तो मस्त शांत पण बसलाय. तिथे वरच्या बाजूला सुद्धा पिल्लं आहे, इथे सुद्धा पिल्लं आहे, त्या बाजूला सुद्धा आहेत. आणि बघा सुंदर असा बघा. काही केलं नाही. हा जो काच आहे थोडासा छोटा आहे. तुम जाओ. तिकडे हा एकच छोटा प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी या ब्रह्मगिरीच्या स्टेप्सवर तुम्ही बघितलात तर पूर्ण ठिकाण तुम्हाला कचरा दिसेल. बाटल्या पाणी फेकलेलं आहे, बाटल्या फेकलेलं आहे पाणी पिऊन, रॅपर्स फेकलेले आहेत. बऱ्यापैकी जास्त कचरा केली जाते. इथे आपल्याला कातळाची मूर्ती आहे. किल्ल्याचा इतिहास पाहिला तर किल्ल्याचा उल्लेख हा यादव काळापासून झालेला आढळतो. सम्राट रामचंद्रदेव यादव यांनी हा किल्ला जिंकला होता. पुढे इसवी सन 1629 मध्ये हा किल्ला शहाजीराजांनी जिंकला. इसवी सन 1670 मध्ये सातमाळा रांगेतील कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांनी दाऊद खानाचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला. त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला. पुढे इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी सर्व मुलूक घेताना हा किल्ला सुद्धा ताब्यात घेतला. अजून पायऱ्या आहेत पुढे. इथे एक छोटीशी खोली टाईप आहे. बरं, हा इथे आपल्याला लागला आहे पहिला दरवाजा. दरवाजाच्या पुढे बहुतेक देवडीच असतील लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सुद्धा. सो पहिल्या दरवाजातून आपण आत जाऊया. दोन्ही बाजूला देवडी आहे. हॅलो स्नेहल जाते त्या उतरत आहेत आणि आपण चढतोय. या 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 झालं काय संपला. पुढे गेलात ना. हो ना, मस्त. 6 ट्रिक चाललं. माणसं जास्त आहेत ना. 150 हां 150 मला भेटले ते तुमच्या ट्रेकरमध्ये घेऊन. हां तिथून नाही भेटली. कुठे गेली ते अगोदर गेले सर. बरं बाय द वे स्नेहल करतं माझ्या अगोदरच कंप्लीट करून खाली आले आणि आता हे प्रवासांचा परतीला झालं आणि आपण चाललो वरचं बाजूला. चला मग. हां मी जातो मग. हां चलो बाय.
स्ट्रेट आहे बघा, पूर्ण स्ट्रेट आहे, पायरी पूर्ण स्ट्रेट आहे. यात चढताना आणि काठी सांभाळताना एकदम हालत खराब. आता चढताना आहे आणि उतरताना प्रॉब्लेम होऊ शकतो. सरबत पाण्याची बाटल वरती बॉटल घ्या पाणी. इथे आपल्याला अशी जागोजागी मार्किंग दिसेल ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता. सो हा रस्ता आहे ज्या रस्त्याने आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे. 12:30 वाजता आपण ट्रेक चालू केला. 1:40 आली. भयंकर ऊन आहे ॲक्च्युली. सकाळी थोडासा गारवा होता गाडीवरून निघताना, आता भयंकर ऊन चालू झालं आहे. जसे 10 मिनटामध्ये आपण वरती पोहोचलो पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला दुर्गबंडारला सुद्धा जायचं आहे. दुर्गबंडार कंप्लीट करून आपण परतीला लागणार आहे. खूप मस्त आणि मोठा परिसर आहे हा, बघू शकतो आपण. मी थोडा वेळ बसतो इथे. थोडासा कॉफी आणि मला प्रोटीन बार घ्यायचं आहे. पण तुम्हाला मी दाखवायला हे ॲक्च्युली व्हिडिओ चालू केला आहे. हे बघा, मी ड्रोनच्या बॅगला कॉर्नरला इथे रस्सीने बांधून घेतलं. इवन मी या बॅगलासुद्धा जे चेन्स आहेत, म्हणजे जेणेकरून माकड आले आणि चेन खोलायला लागले तर त्यांना खोलू नये म्हणून हे पॅक करून घेतले. मी आता हे पुन्हा खोलतो आणि कॉफी घेतो आणि प्रोटीन बार घेतो. आपण वरती पठारावर पोचलो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 2 वास्तू एकत्र दिसतात. त्या वास्तू बघायच्या अगोदर आपण एक दुसरी गोष्ट बघूया, जी इथली ब्रह्मगिरीची सगळ्यात वाईट गोष्ट आहे. तुम्ही इथे बघू शकता, ह्या प्रत्येक ठिकाणी ना पाणी बॉटल्स टाकलेले आहेत. मला वाटतं याच गडावर मी बघतो, इतकी गडं फिरलेत मी. पण दुर्गबंडार आणि ह्या ब्रह्मगिरी, आता ब्रह्मगिरीला मला एवढ्या पाण्याच्या बॉटल दिसलेल्या आहेत आणि सर्व ठिकाणी मला खालपासून दिसलेले आहेत. सो त्या बाजूला आहे गोदावरीचं उगमस्थान आणि या बाजूला आहे जे लेफ्ट हँड साईडला आपल्याला जायचं आहे, तिथे आहे ज्या शंकराने जटा आपटल्या त्या. तर आपण प्रथम या बाजूला जाऊन नंतर तिकडे जाऊ शंकरांची जे जटा आपटल्या त्या ठिकाणी, आणि त्यानंतर तिथूनच पुढे जो रस्ता गेला आहे तो गेला आहे दुर्गबंडारसाठी. मग तिथून आपण दुर्गबंडारला जाऊ. घड्याळात 2:10 झालेत. 12:30 वाजता आपण ट्रेक चालू केलेला आहे. मला वाटतं बराच वेळ लागणार आपल्याला आज. प्रथम आपण जाऊया गोदावरीच्या उगमस्थानच्या इथे. कुठून आलात मित्रांनो? भिवंडीवरून. मुंबई? ओके. मूळ गंगेकडे जाणारा रस्ता. ॲक्च्युली सर्व ठिकाणी फलक लावलेलेच आहेत ऑलरेडी. इथे काही दुकानं आहेत. या दुकानामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतील. लिंबू सरबत, पाणी वगैरे, बिस्किट्स वगैरे, हे सर्व गोष्टी मिळतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे जर दर्शन घेण्यासाठी नारळ, हार, फुलं वगैरे सुद्धा आहेत. इवन प्रसादीसुद्धा इथे आहे. आणि आपल्याला जायचं आहे खालच्या बाजूला. इथे मॉर्निंगच्या वेळेलाच जास्त माकडं असतात असं बोलले गेले ते, पण आत्ता मला इथे कोण दिसले नाही. कारण आणि दुसरा त्रास पण नाही मला झाला त्यांचा. सो दुपारच्या वेळेला थोडी कमी असतात, कारण ऑलरेडी सकाळपासून ते लोक घेऊन सगळ्यांचे खाऊन मोकळे झालेले असतात. सो इथून खालच्या बाजूला आपण जाऊया. मूळ गंगेच्या स्थाना जिथून आपण निघालो, आपण चाललो आहे जिथे शंकराने जटा आपडल्या त्या बाजूला जातो आहे. आता हे इथून मला वाटतं जवळजवळ 15 मिनटाच्या अंतरावर असू शकेल. आपण जटा मंदिरात एंट्री करतो आहे. हे इथे जटा मंदिर आहे आणि इथे शिवलिंग आहे छोटं.
पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी नदी पृथ्वीवर अवतरली. गौतम ऋषींनी गोदावरीमध्ये स्नान करून गोहत्येचे पाप धुतले. जिथे शंकराने जटा आपटल्या त्याच ठिकाणावरनं एक रोड गेला आहे त्या बाजूला, तो गेला दुर्गभंडारकडे. आपण दुर्गभंडारकडे चाललो आहे. घड्याळात 2:51 झाली आहेत. तसं बघायला गेलं तर बराच उशीर झाला आहे, कारण मला दुर्गभंडारला जायला 1 तास लागणार आहे, जायला 1 तास लागणार आहे. दुर्गभंडारच्या रस्त्यामध्ये आपल्याला एक पाण्याचं टाकं लागलं पहिलं. ह्या पाण्याचं टाकं क्रॉस करून आपण पुढे चाललो आहे. आपण ना दुर्गभंडारच्या इथे पोहोचतो आहे. दुर्गभंडार हा तो त्या बाजूला राहिला तिथे. त्यानंतर आपल्याला इथून एक सुंदर असा पॅच लागतो. तुम्हाला तो पहिला मी पॅच दाखवून देतो. हा इथून असा पॅच आहे खाली उतरायला. हा उतरून पॅच त्या बाजूला जातो. जो एक पॅच आहे छोटासा, ज्याच्यामधून आपण छोटीशी वाट आहे जायला, त्या वाटेतून आपल्याला पुढे जायचं असतं. आपण इथून खाली उतरूया. मी सनग्लासेसवरचे ते सनग्लासेस जे आहेत त्या काढून ठेवल्या. आणि इथे एक पहिल्याच एंट्रन्सला चपेटन मारुतीची मूर्ती आहे, कात्रात कोरलेली आहे, गहू केलेली आहे ही. आणि त्याच्यानंतर पुढे आपण चाललो आहे. हे बघा, अशा काही पायऱ्या आहेत. पायऱ्या पण खूप खूप मोठ्या आहेत या. तर इथून जाऊया पुढे. हो, अमेझिंग. काय पायऱ्या आहेत. कुणाला कळेल का इथे असं काही कोरलेलं आहे असं? हातोडा चिनीने रॉकला पूर्ण कापलंय, चिरलंय आणि रस्ता बनवलाय जायला त्या बाजूला. अमेझिंग कारागिरी, अमेझिंग. अमेझिंग. वा, आता इथून आपण खालून जाऊया. हा इथून वाकून चाललाय आपला. आपण त्या पॅचवर पोहोचलोय. काठीचा खरंच खूप फायदा आहे. उतरताना वगैरे इथे खूप भलं मोठं निवडुंगाचं झाड. दोन्ही बाजूला खोल दरी आहे आणि आपण मधल्या पॅचमधून जातोय. तसा पॅच हा रिस्की नाही आहे, जास्त रिस्की नाही आहे, पण रिस्की तर आहेच. कारण तुम्ही बघितलं या बाजूला तर खोल दरी आहे आणि या बाजूला सगळं खोल दरी आहे. त्या छोट्याशा रॉकवरून आपण चाललो आहे. आपण हा मधला टप्पा पार केला आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा सेम तशाच पायऱ्या असणार आहेत.
जसं त्या मागच्या रॉकमध्ये कोरलेल्या होत्या तशा प्रकारचेच. हे बघा, हे इथून अशी वरती जायला रस्ता असणार आहे. त्या पण रॉकमध्येच कोरलेल्या पायऱ्या असणार आहे. नंतर आपण पठारावर वरती पोहोचू या भंडारदुर्गीच्या. हे बघा, सेम पायऱ्या त्या बघू शकतो आपण. ह्या सेम पायऱ्या आहेत उद्या वरती गेलेल्या कोरलेल्या. ह्या पायऱ्यातून वरती जाऊया आता. पायऱ्या पण स्टीप अप आहेत एकदम. दाखवतो मी तुम्हाला पायऱ्या. बघा, अशा काय पायऱ्या आहेत या. अमेझिंग. मला समोरून पण दाखवतो. ब्रह्मगिरीचा डोंगर म्हणजे साक्षात शिवाचे रूप आहे असे भाविक मानतात. या डोंगरावरील 5 शिखरे म्हणजे शिवशंभूचीच 5 रूपे आहेत. वामदेव, अघोर, ईशान, तत्पुरुष आणि योमजटा. यातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे ब्रह्माद्री. या इथल्या आपण कातळ ज्या पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या त्या चढून आपण वरती आलो. आपण वरच्या पठारावर आलो आहे. आता बघूया इथे काय वास्तू आहेत का. दुर्ग भंडारवर आपल्याला ह्या 2 पाण्याच्या टाक्या दिसल्या आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. छोट्याच पाण्याच्या टाक्या आहेत. पण इथे बहुतेक मधमाशांचं पोळं असू शकणार आहे, कारण बऱ्याच मधमाशा इथे फिरत आहेत. सो आपण थोडं लांबच राहूया. इथूनच जाऊया साईडनी. छोटीशीच कड्याच्या बाजूने ही वाट कॉर्नरला गेली आहे, म्हणजे दुर्ग भंडारच्या एकदम लास्ट टोकाला. त्याच पायवाटेने मी पुढे चालतो आहे. आपण या कॉर्नरला आलो इथे दुर्ग भंडारच्या. आता इथून आपल्याला या पुन्हा पायऱ्या आहेत बहुतेक खाली उतरायला. इथून खाली उतरायचं आणि कोपऱ्याला जायचं आहे. चला मी तुम्हाला दाखवतो इथून. दंडन या पायऱ्या आहेत इथे. या पायऱ्याने आपल्याला पुन्हा खाली उतरायचं आहे. हे इथे पायऱ्या, हे लोखंड लावलं आहे याने. आणि हा असा काही प्रदेश आहे खालचा. अमेझिंग. वाव. आम्ही याच रोडने आलो वरच्या बाजूला आणि तुम्हाला दाखवतो मी कुठून चढायला सुरुवात केलेली. तो बघा, त्या बाजूला आम्ही त्या बाजूने पण चढायला सुरुवात केलेली. वरच्या बाजूला गेलेलो आपण. ओके, इथून एक आपण 360 व्ह्यू घेऊया.
नमस्कार मित्रांनो, दुर्ग भंडारचा शेवटचा टप्पा हा, जिथे सेम रतनगडचा कॉपी आहे. हा रतनगडला पण सेम अशीच कॉर्नर आहे, कडेलोट पॉईंट आहे तिथे. आणि इथे एक टँक आहे, वॉटर टँक आहे. सेम रतनगडला आहे तसंच दुर्ग भंडारला आहे. आपण ब्रह्मगिरी पर्वत केला, ब्रह्मगिरीवरून सगळ्या वास्तू बघून आपण इथपर्यंत आलो. इथे ही वास्तू बघितली, बाकी तिथे 2 पाण्याच्या टाकी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॅच जो त्या रॉकमध्ये कोरलेल्या पायऱ्या दोन्ही बाजूला, आणि मधला पॅच जो छोटासा निमुळता रस्ता आहे, जो इकडे यायला म्हणजे दुर्ग भंडारला यायला केलेला आहे तो ऑलरेडी. खूप सुंदर असा रस्ता आहे. सो कधीतरी अनुभव हा. आता मी परतीच्या प्रवासाला लागतो आहे. घड्याळात वाजले 4:40. सकाळी 7:30 वाजता मी मुंबईवरून निघालो आहे. जवळजवळ 4.5 तास लागले मला इथे यायला. त्याच्यानंतर मी ट्रेक चालू केला. मी बराच आरामशीर सगळा ट्रेक करतो आहे. आता वरती मी बॅग वगैरे मध्ये ठेवलेलं आहे. सो हा व्हिडिओ मी आता इथंच संपवतो आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.